नमस्कार, मी पूजा. आपण पाहत आहात जनशक्ती टीव्ही न्यूज 18. तर चला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार. यरनाळमध्ये भीम जयंतीचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. गावभर जय भीमचा नारा घुमत आहे. यरनाळ येथे भीम जयंती उत्साहात साजरी. भव्य मिरवणुकीने गाव दणाणले. दलित क्रांती सेना शाखा यरनाळ यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जयंतीनिमित्त गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येऊन संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विद्रोही कवी किरण मेस्त्री उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलित समाजाचे नेते नसून त्यांनी संपूर्ण भारतीय समाजासाठी कार्य केले आहे. भारतीय संविधानाच्या माध्यमातून न्याय, समता, बंधुता आणि स्वातंत्र्य देत त्यांनी प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध तसेच इतर महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते प्रकाश मधाळे यांनी केले. पुढे बोलताना किरण मेस्त्री यांनी महापुरुषांच्या जयंती साजरी करताना त्यांच्या विचारांचे आत्मसात करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. त्यांच्या विचारांमुळेच व्यक्तीचे जीवनमान उंचावू शकते असे त्यांनी नमूद केले. यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून हलगीच्या ठेक्यावर भीमज्योत मिरवणूक काढण्यात आली. बस स्टँड सर्कल येथून सुरू झालेली ही मिरवणूक सोसायटी गल्ली, करडे गल्ली, घाटगे गल्ली, अंबाबाई मंदिर, पाटील गल्ली मार्गे पुन्हा बस स्टँड सर्कल येथे येऊन समाप्त झाली. मिरवणुकीदरम्यान फटाक्यांची आतषबाजी, हलगीच्या ठेक्यावर नाचणारे घोडे आणि डीजेच्या तालावर थिरकणारे भीमसैनिक यामुळे वातावरण जल्लोषमय झाले होते. गावातील चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरुषांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी निपाणी शहर पोलीस स्टेशनचे PSI शिवानंद कारजोळ, दलित क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार असोदे, गुलाबराव पाटील, दिग्विजय निंबाळकर, सुरेश घाटगे, राजू घाटगे, सुनील बडगावे, बंटी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास विशाल कांबळे, विवेक मधाळे, श्रावण चौगुले, भारत कांबळे, राकेश कांबळे, अमोल मधाळे, प्रकाश मधाळे, विनोद मधाळे यांच्यासह दलित क्रांती सेनेचे पदाधिकारी, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश मधाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन यशवंत कांबळे यांनी मानले. साहेबांचा हा विचार आपण घराघरात जाऊन सांगितला पाहिजे. घराघरात येणाऱ्या प्रत्येक पिढीला हा विचार तेज देणार आहे, हा विचार बळ देणार आहे, हा विचार लढायला प्रवृत्त करणारा, हा विचार प्रेरणा देणारा आहे. म्हणून हा विचार आजच्या दिवशी हा विचारांचा जागर झाला पाहिजे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बाबासाहेब असं म्हणाले नाहीत की संघर्ष करा, संघटित व्हा आणि मग जमलं तर शिका, असे म्हणाले नाही. त्याचा अर्थ आपल्याला समजून घेतला पाहिजे. पहिली पायरी शिका. तुम्ही जर शिकला नाहीत, ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा असं कोणतरी म्हणतात, खरं तर ते चुकीचं आहे. तुम्हाला हे जग दिसणारे दोन डोळे नसले तरी चालतील, पण ज्ञान तुमच्याकडेच पाहिजे. कारण जर तुमच्याकडे ज्ञान असेल तरी तुमच्याकडे डोळे नसले तरी तुमच्याकडे दृष्टी येते, आणि दृष्टी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कोणीही पराभूत करू शकत नाही. आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे ती दृष्टी होती की मला माझ्या समाजाचं कल्याण करायचं, मला माझ्या देशाचं कल्याण करायचं आहे, मला माझ्या देशातल्या हजारो वर्षापासून वंचित असलेल्या त्या देशातल्या माझ्या आया बहिणींना त्या सर्व गुलामातून मुक्त करायचं आहे. ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेट्स मिळवण्यासाठी जनशक्ती टीव्ही न्यूज 18 ला आता सबस्क्राईब करा आणि रहा एक पाऊल पुढे.